अवनी चल लंच ब्रेक झालाय. आले. डबा घरीच राहिला तर काय करू. स्वीटू, I mean, अवनी. हे घे, मेथीची भाजी आहे, नलू मावशीने केली आहे. तू खूप दिवसात तिच्या हातची भाजी खाल्ली नसशील, सो सावकाश जेव. ओम सर, एक मिनिट. तुम्हाला काय वाटलं? आता आपण एकत्र काम करतोय म्हणजे मग आपण एकत्र बसून डबा खाऊ, पुन्हा गप्पा गोष्टी करू, पुन्हा एकदा मी तुमच्या गोड बोलण्यात अडकेन, पुन्हा आपल्यात मैत्री होईल आणि पुन्हा मी असं वाटतंय का तुम्हाला मिस्टर ओम खानविलकर? जर वाटत असेल ना, असं काहीही होणार नाही. तुम्ही माझ्याशी ज्या पद्धतीने वागलायत, माझी जी फसवणूक केली, त्यानंतर मला तुमचं तोंड बघायची इच्छा नाही. मला या कामाची गरज आहे, माझी नड आहे, म्हणून मी इथे काम करायला तयार झाली तुमच्या बरोबर. आणि आता राहिला प्रश्न एकत्र प्रेझेंटेशन तयार करण्याचा, तर मी करेन सगळं. मला काही गरज नाहीये तुमच्या मदतीची. तुम्ही फक्त प्रेझेंटेशन द्यायला या. आपल्याला एकत्र काम करायला सांगितलंय. जिथं आयुष्यभर एकत्र जगायचं होतं तिथे एकटं सोडलत ना. आता एकत्र काम करण्याचं काय घेऊन बसलाय? तुमच्या या भोळ्या चेहऱ्याचा, केविलवाण्या चेहऱ्याचा आणि या गरीब आवाजाचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाहीये. आणि या चेहऱ्यामागचा खरा माणूस मी ओळखलाय आता. आयुष्यातली तुझी साथ गमावून बसलोय मी स्वीटू, पण आजही जीवापाड प्रेम आहे माझं तुझ्यावर. फक्त नशीब बघ ना, मी तुला आता कधीच सांगू शकत नाही. हाय. अरे बरं झालं बाई तू आलीस. आता ना जरा आवरून घे. हा तू ती आत्ताच आली ऑफिस मधून, तिला जरा फ्रेश होऊ दे, आराम करू दे, मग करेल ना निवांत काम. आली ना फ्रेश हो, ऑफिस मधून आलीस, कपडे चेंज करून आलीस ना, आणि दमली ना तर तिचे पाय दाबून दे. हा तू मोहित. काय आहे ना स्वीटू, घर ना खूप स्वच्छ असलं पाहिजे. काय त्या जादूने किती पसारा केलाय. मला ना असं अस्वच्छ घर आवडत नाही बघ. हे बघ, हे घर तू साफ ठेवायचं, स्वच्छ ठेवायचं. मग ते सकाळी लवकर उठून ठेवायचं किंवा रात्री उशिरापर्यंत जागून ठेवायचं किंवा ऑफिसला दांडी मारून ठेवायचं.
कसं साफ करायचं ते तुझं तू ठरव, पण ही अशी घाण मला या घरात नकोय, कुणीही केलेली असली तरी. जादू, अरे बापरे, मी तिथे बसतो, तुला उगाच मध्ये मध्ये नको ना. वा, बरं आहे मालविका मॅमनी हिला असं राबवून घेतलं ना, तर एक दिवस का होईना पण ही डब्बू मिरची बारीक तरी होईल. ही काम करते म्हणजे मला टेन्शन नाही. मरो. ही स्वीटू म्हणजे कमाल आहे. एवढा सगळा पसारा 10 मिनिटात आवरला. स्वीटू घेते, हा पुसून घेते. हे घ्या. हे काय? पुसा. मी? हो, तुम्हीच आणलंय ना, तुम्ही पुसायचं. घ्या. मी का पुसायचं? बायकोयस ना तू माझी, म्हणजे असं तूच म्हणाली होतीस ना त्या खोलीमध्ये तिकडे असताना, या दाराबाहेर आपण दोघेही नवरा बायको. मग आता काय झालं? हे घे पूस. एवढं सगळं साफ केलंस ना, एवढं पुसायला काय होतं तुला? हे तर मला मालविका मॅमनी सांगितलं होतं म्हणून मी ती सगळी कामं केली, कारण त्यांनी मला या घरात राहायला जागा दिली, तुम्ही नाही. तुम्ही फक्त फसवणूक केली, त्यामुळे मी हे तुमचं वागणं खपवून घेणार नाही. पुसा. मी पुसायचं? त्या घरात राहताय म्हणल्यावर करायलाच लागेल. ए हाय स्वीटू. हाय. एक कैसे रहा ऑफिस का पहला दिन? मस्त. मस्त ना एकदम. और ये क्या कर रही है तू, मतलब काम? हाँ, आवरावरी करती है जरा. बेबी ने वाकई में नौकरों को निकाल दिया क्या? जाऊ दे ना रॉकी दादा, मला उलट मजा येते हे सगळं काम करताना. काम नसतील करायला तर मला बोर होतो. आज जरा ज्यादा ही कुछ चकाचक दिख रहा है. हाँ? उद्या काहीतरी आहे. क्या? रॉकी दादा, उद्या शकू मावशींचा वाढदिवस आहे. ओ तेरी, यार मेरे दिमाग से निकल ही गया स्वीटू. तेच, गेले काही दिवस त्या पण खूप काळजीत आहेत. ते सगळं विसरून ना मला त्यांचा हा दिवस खूप स्पेशल करायचा आहे, छान करायचा आहे. यस यस. ए कुछ लगे तो मुझे बता, मैं जरा कुछ तैयारी करता हूँ. अर्थात. बाय बाय बाय. स्टुपिड, त्या फिल्म मधल्या विलनचा. मॅम जरा पाय काढा सर. काय करतोयस तू? सॉरी. ही कामं तू का करतोय मोहित? काय ठरलं होतं आपलं? पसारा करून तो स्वीटूला आवरायला लावायचा आणि तिला त्रास द्यायचा. हो मॅम, मी तेच करत होतो. ते जर ज्यूस आणला होता म्हणून ते पुसतोय. तिला का नाही करायला लावत आहेस? मॅम काय सांगू तुम्हाला, डेंजर बाई आहे ती.
मला वाटलं होतं तुम्ही एवढा सगळा केलेला कचरा बघून, म्हणजे आपण केलेला कचरा बघून तिचं कंबरड मोडेल. कसलं काय, 10 मिनिटात आवरलंय तिने सगळं घर. 10 मिनिटात आवरलं तू? तुला काय इथे ठेवलं होतं ते सोडून तू विरुद्धच वागतोयस. तुला नाही जमणार, मीच बघते. अरे स्वीटू, व्हेरी गुड. हा चक केलंस ग घर एकदम. डस्टिंग झालंय, सगळं झाडून पुसून पण झालं. आणि अजून काही असेल तर सांगा. मॅम, माझी आई म्हणते की घरकाम हे काम नसतं. उलट आपण जशी आपल्या माणसांची काळजी घेतो ना, तशी या वास्तूची, तिथल्या वस्तूंची काळजी घ्यायची असते. आणि ही वास्तू आपल्याला कायम चांगले आशीर्वादच देत असते. खरंय खरंय. नाही पण तुला आसरा मी दिलाय. तुझी काळजी मी घेते. तुला तथास्तु सुद्धा मीच म्हणणार. मी उपकार केलेत तुझ्यावर, एवढं लक्षात ठेवायचं. काय खरंय खरंय. हं? आलो सर. रॉंग नंबर. आई, इथे मी. हा, इथे का आमची बर्थडे ममा. क्या बात है. गुलाबजाम. तुझ्यासाठी बनतायत. हो, आय नो. हे बरं आहे, माझ्या दर वाढदिवसाला ना तुम्हाला इथे उभं करून भरपूर गुलाबजाम बनवायला लावते. वाढदिवस माझा आणि मेहनती मीच करायची. ऑफकोर्स. कारण तुलाही माहितीये तू बनवलेले गुलाबजाम आर द बेस्ट गुलाबजाम इन द वर्ल्ड. हा एक ट्राय करून बघतो. हा एक. ओम. हो. अरे ओम, असं काय करतोस? अरे हा. आय एम फाईन. काय हे घे, पाणी पी, पाणी पी. हं. वेडायस का तू जरा? हॅपी बर्थडे आई. तुला दरवर्षी सारखं सकाळी उठून घट्ट मिठी मारून बर्थडे विश करायचंय, पण ओमकार, काय झालं? काय नाही. आलोच. द्या. दाढी करायला कसं काय विसरलो खरंच कळत नाही मला. दादा, तुम्हाला आता सगळ्या गोष्टी लक्षात यायला लागल्यात, आठवायला लागल्यात. दाढी करायला विसरलात तर काही हरकत नाही. पण नाही ना आठवण करायला. सकाळीच कुठेतरी गेली. अहो आल्या. कुठे होतीस तू? हो, भिकूकडे वडा आणायला. वडे? आता हे काय नवीन? हो, शकूचा वाढदिवस आहे ना आज. स्वीटूचा फोन आला होता, आपल्याला जायचंय ना तिथे. आणि शकूला वडा फार आवडतो ना, म्हणून आणायला गेले होते. आणि हे काय, हा का दाढी करतोय तुमची? मावशी, ते दादा दाढी करायला विसरले, करून देतोय. बर बर, चला आवरून घ्या पटकन, आपल्याला जायचंय. स्वीटू फार खुश होईल आपल्याला बघून. पण हे स्वीटूला अचानक कसं काय सुचलं? खरंच कौतुक वाटतं तिचं. हो, विसरलात का तुम्ही? मोहितराव आणि स्वीटू शकूकडे राहत आहेत सध्या. मला माहित आहे ग ते, पण स्वीटूला हे अचानक कसं काय सुचलं? म्हणजे त्या दोघींचं ना वेगळंच आहे. जीव आहे दोघींचा एकमेकींवर. दोघींना एकमेकींचं मन इतकं. हो, दे, दे. ओम, ऐक ना, तू पण चल ना आमच्या सोबत. नाही, नको मावशी. मी तिथे आलो नाही आलो काय फरक पडणार?
असं नको बोलूस बाळा. नलू मावशी, आईच्या मनातून एखादी व्यक्ती उतरली की त्या व्यक्तीचा ती परत कधीच विचार करत नाही. आणि मी तर खूप मोठा गुन्हा केलाय. तिच्या लेकीच्या आयुष्याशी खेळलोय मी. मला माफी नाही. हे बघ, चुकतोयस तू. आई आपल्या मुलांना नेहमी माफ करते. मुलांच्या चुका पोटात घेऊन पुढे जाते ना ती आई. आणि मला माहितीये शकुला किती त्रास होतोय, किती तळमळते ती तिथे. ओम, हे बघ तुझी बाजू तिला. मावशी, ऑफिसला जायचंय. नवीन नोकरी आहे ना. ओम ऐक ना, आज वाढदिवस आहे तिचा. हे बघ, तुला बघितलं ना तर फार फार खुश होईल ती. मावशी, माझा ऐक. मला प्लीज आग्रह नको करूस. बरं, तुझा डबा. हा, तो घेतो. मावशी, लक्ष कुठे होतं मावशी तुमचं? सावकाश सावकाश बंद करा होतं गॅस. बघू बघू इकडे बघू. सावकाश. काय मावशी, कुठे लक्ष होतं? मावशी, तुम्ही ओमचा विचार करत होतात ना? नाही नाही, काय घमघमाट सुटलाय गुलाबजामचा. वा हा हा. मॅम, काही म्हणा, तुमच्या हातचा गुलाबजाम म्हणजे सुख आहे हो, सुख. प्लीज. पण काही म्हणा मॅम, गुलाबजाम म्हटलं की ओम सरांची आठवण येते. आणि आज नेमके सॉरी आय एम सो सॉरी मॅम. म्हणजे मला ओम सरांचं नाव नव्हतं घ्यायचं खरं तर, पण चुकून आलं. पण मॅम, तुम्ही काही काळजी करू नका. मी खाईन गुलाबजाम. आता मी तुमचा या घरचा जावई आहे आणि जावई मुलासारखाच असतो, नाही का? मी एवढं बोलतोय, मला टेम्प्ट होतंय खूप. मी खातोच एक. अप्रतिम, एकदम लुसलुशीत झालाय गुलाबजाम. आणि पाक पण खूप छान मुरलाय. म्हणजे आपली स्वीटू जशी संसारात मुरली आहे ना, तसाच खूप छान मुरलाय गुलाबजाम. मी आलो, एक राऊंड मारून येतो. आल्यावर अजून एक गुलाबजाम खाणार आहे मी. आलो, तुम्ही चालू ठेवा तयारी. मावशी, एक सांगू का? आज इतका आनंदाचा दिवस आहे, तुमचा वाढदिवस आहे, तर तुम्ही ओमला का नाही बोलवून घेत? म्हणजे मला खरंच काहीही प्रॉब्लेम नाहीये. इतका चांगला दिवस आहे आणि बोलवा ना त्याला.